पाटोळे यांची दिवाळी तुरुंगातच, उच्च न्यायालयात 3 नोव्हेंबरला जामीन अर्जावर सुनावणी. ठाणे पालिकेचे लाचखोर, माझी दिवाळीची न्यायालयाला सुट्टी. उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांचीही दिवाळी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. ठाणे न्यायालयाने शंकर पाटोळे आणि आणखी दोघांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पाटोळे यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र आता उच्च न्यायालयातही जामीन अर्जावर 3 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने पाटोळे यांच्या तुरुंगातील हुक्काम वाढला आहे. लाच घेतल्याप्रकरणी ठाणे पालिकेचे माजी उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह आणखी दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. सध्या ते तुरुंगात असून या तिघांचाही जामीन अर्ज ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी येऊनही या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. ठाणे न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज थेट फेटाळल्याने त्यांना उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ आली आहे. पाटोळे आणि दोघांच्या जामिनासाठी आता उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी आता न्यायालयाची प्रक्रिया होईपर्यंत 5 ते 6 दिवस जाणार असून त्यानंतर दिवाळी असल्याने न्यायालयाला सुट्टी असल्याने त्यांच्या जामीन अर्जावर आता थेट 3 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे शंकर पाटोळे यांच्यासह दोघांचीही दिवाळी ही तुरुंगातच जाणार आहे.